राज्यात नुकताच भाजप प्रदेश कार्यालयाकडून राज्याच्या विविध जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष निवड करण्यात आली असून गोंदिया जिल्हा भाजप अध्यक्ष म्हणून सीताताई रहांगडले यांची निवड करण्यात आली आहे। तर आजपर्यंत गोंदिया जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी पुरुषांकडे असायची, मात्र पहिल्यांदा जिल्हा अध्यक्ष पदाचा मान महिलेला मिळाल्याने महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। राजकीय क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गोंदिया जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सीताताई रहांगडले यांची यापूर्वी जिल्हा महामंत्री म्हणून निवड करण्यात आली होती। तर त्यांची राजकीय कारकीर्द पाहता भारतीय जनता पक्षाने गोंदिया भाजपा जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांची निवड केली असून येत्या काळात जिल्ह्यात पक्षवाढीसाठी सर्वोत्तम प्रयत्न करून सामान्य लोकांच्या समस्या सोडवण्यास मदत करणार असल्याचं सीताताई रहांगडले यांनी माध्यमांना बोलताना सांगितलं। तर सीताताई रहांगडले यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड होताच त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छा देण्याकरिता भाजप कार्यालयात मोठी गर्दी केली होती। तर याआधी देखील गोंदिया जिल्हा महिला अध्यक्ष म्हणून तुमेश्वरी बघेले यांची महिला जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती। तर आता दोनही जिल्हाध्यक्ष पद हे महिलांकडे असल्याने महिलांनी देखील आनंद व्यक्त केलाय। गोंदियाच्या इतिहासात महिलांना पहिल्यांदाच जिल्हाध्यक्ष म्हणून जिम्मेदारी मिळाल्याने महिलांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। त्यामुळे येत्या काळात होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये महिलांना आपली ताकद दाखवून जास्तीत जास्त महिला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आणावे लागणार आहेत। भारतीय जनता पक्षाची एक खासियत आहे की वरिष्ठ जे पण बोलतात ते करून दाखवतात आणि न्याय म्हणजे एक ताईंचं एक काम आहे। आणि पहिल्यांदा त्यांना जिल्हा महामंत्री बनवलं तेव्हा थोडं वाटलं होतं की ताईला आता कुठेतरी चांगली संधी मिळणार आहे। पक्षाचा एक चांगला निर्णय आज डोळ्यासमोर दिसत आहे आणि महिलांना पुढे नेण्याचा पूर्ण भारतीय जनता पार्टी नेहमी प्रयत्न करते आणि ते आज प्रयत्नाच्या माध्यमातून खऱ्यामध्ये उतरला आहे अशी मी शाश्वतीसुद्धा देते। काय वाटतं येत्या काळामध्ये नगर परिषद निवडणूक आहेत, नगराध्यक्ष म्हणून महिलांना संधी मिळेल किंवा येत्या निवडणुकांमध्ये सांगितलं ना, भारतीय जनता पक्ष असा आहे की वरिष्ठ जे निर्णय घेतात त्या निर्णयावर प्रत्येक कार्यकर्ता सोबत राहतो आणि मागची खुर्ची ताईने आताच बोलले की पुढेपर्यंत जाते, तर हा निर्णय पक्षाचा सगळ्यांना मान्य राहतो। आज तर आमच्यासाठी महिलांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे। काल जसं मला माहीत झालं तसं म्हणजे एक मनामध्ये खूप चांगलं वाटलं की खरोखरच आमचा भारतीय जनता पक्ष आहे तो घराणेशाहीवर नाही आहे। म्हणजे इथे कोणताही छोट्या स्तरावरचा कार्यकर्ता जर खरोखरच मेहनत करत असेल तर त्या मेहनतीचं चीज होत असते आणि आज तेच झालेलं आहे। आमच्या सन्माननीय सौ सीताताई रहांगडले यांनी पक्षामध्ये खूप बहुमूल्य त्यांचं योगदान आहे आणि खूप चांगलं काम त्यांनी केलेलं आहे। महिला असूनसुद्धा त्यांनी केवळ महिलांच्याच म्हणजे मोर्चाचं काम न करता त्यांनी सर्वच विभागावर काम केलेलं आहे। त्या जिल्हा परिषद सदस्यसुद्धा राहिलेले आहेत आणि आम्हाला त्या मार्गदर्शक आहेत। आमचा म्हणजे मी महिला जिल्हाध्यक्ष महिला मोर्चाची असताना त्यांच्याकडून खूप काही मार्गदर्शन घेतलेलं आहे, भावनाताईकडून मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि खरोखरच आमच्या मार्गदर्शक आज जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहेत। निश्चितच आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि आमच्या खूप खूप शुभेच्छा सीताताईंना आहेत आणि एक आनंदाचा जल्लोष आणि आनंदोत्सव आमच्या महिला मोर्चासाठी आहे आणि पुन्हा मी आमच्या सर्व महिला मोर्चाकडून आणि महिलांकडून सीताताईंना खूप खूप शुभेच्छा देते। धन्यवाद। सबसे पहले तो मैं भारतीय जनता पार्टी गोंदिया ज़िले की अध्यक्ष बनने पर हमारे भारतीय जनता पार्टी के सभी वरिष्ठ पदाधिकारियों का मन से धन्यवाद करती हूँ कि इस महत्वपूर्ण पद के लिए पार्टी ने मेरा चयन किया है। आपका सवाल है कि 5 साल की क्या रणनीति रहेंगी, तो मैं बताना चाहूँगी संगठन जो भी डिसाइड करेगा, हमारे भारतीय जनता पार्टी का लक्ष्य ही हमेशा रहा है कि समाज के अंत्योदय व्यक्ति के तक जाने का भारतीय जनता पार्टी को ले जाने का प्रयास रहना चाहिए और इसी विचारधारा को लेकर प्रत्येक गांव, प्रत्येक बूथ तक, हर बूथ का विकास हो, हर बूथ का कार्यकर्ता को न्याय मिले, हर बूथ के कार्यकर्ता तक सरकार की चाहे वो केंद्र की हो, राज्य की हो, सारी योजनाएं उनके तक जाए और एक संगठन को मजबूत बनाने के लिए अथक प्रयास करेंगे। आने वाले इलेक्शन की क्या रणनीति रहेंगी? अभी नगर परिषद की, नगर पंचायत के इलेक्शन आने वाले, जैसे जैसे जिस हिसाब से आरक्षण आएगा, जिस जिस वार्ड में जिस हिसाब से आरक्षण आएगा तो सब संगठन डिसाइड करेंगे कि भाई किसको वहाँ नियुक्त करना है और उस हिसाब से ज़्यादा भारतीय जनता पार्टी की सरकार बैठे, नगर पालिका भारतीय जनता पार्टी को हो, इसका हमेशा प्रयास किया जाएगा। जिले का नेतृत्व पहले महिला अध्यक्ष करके ताई की साइड में सिर्फ महिला होगा था, अभी एक साथ में 2 महिलाएं सामने आई हैं। जी, क्या बताएंगे इसके बारे में? देखिए, मैं जहाँ तक हमने सुना था कि भारतीय जनता पार्टी में सबसे पीछे की चेयर वाला भी आदमी सामने आ सकता है, उसी विचारधारा को लेकर आज एक महिला को ये नेतृत्व दिया गया है। सारी महिला शक्ति मेरे साथ में है, तो पुरुषों के साथ साथ हम महिलाएं भी संगठन पे विशेष ध्यान देंगे, इसका विश्वास दिलाती हूँ। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।